एकदा जोरदार सर्वांनी घोषणा द्यायची आहे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज गेल्या 395 वर्षांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आपल्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं जिवंत उभा केला. राजाच्या व्यक्तिमत्वातल्या अष्टावधानी अष्टपैलू अशा गुणांचं या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनातून व्याख्यानातून ज्यांनी समालोचन केलं असे शिवव्याख्याते दुर्ग किल्ल्यांचे एक अभ्यासक मान्य सुहास देशमुख साहेब, त्याचबरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं खऱ्या अर्थानं आपल्या कृतीमधून जे अनुकरण करतात आणि इन्फोटेक सारखं एक नवं स्वराज्य ज्यांनी उभं केलेलं आहे असे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि या कर्जतच्या मातीतले सुपुत्र मान्य भाऊसाहेबजी जंजिरे, आणि तिसरं या महाविद्यालयाचंच एक प्रॉडक्ट, एक व्यक्तिमत्व. खरं तर आत्ता जरा त्यांच्याशी माझी ओळख झाल्यानंतर आणि आज कळलं ते बोलतात सुद्धा चांगलं. मग त्यांना आता सांगितलं की पूर्वी एक तुमच्यासाठी स्वतंत्र एक सेशन तुम्हाला मुलांशी बोलायला यायचं आहे. ते ॲडव्होकेट योगेश भापकर देशमुख साहेबांसमवेत सरांसमवेत आलेल्या त्यांच्या सहधर्मचारिणी देशमुख ताई, गणेशजी जगताप, देशमुख सरांना इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून पाठपुरावा केलेला आहे असे संदीपजी साळुंखे आणि योगेश भापकर आणि भाऊसाहेब जंजिरे यांच्यापर्यंत मला घेऊन जायचं काम ज्या माझ्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आणि खजिनदारांनी केलेलं आहे ते सुभाषचंद्र तनपुरे आणि प्रकाशजी दांडे, शशिकांतदादा पाटील, जे चांगले मित्र आमचे झालेले आहेत. आता आज जे या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यामध्ये नव्याने समाविष्ट होत आहेत असे महादेवजी गांगर्डे, बरोबर ना महादेवजी गांगर्डे, सर्व विभागांचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कमिटीचे चेअरमन, विषय शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही असलेले सर्व लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनी. अगदी खरं आहे 7 वाजल्यापासून ही मुलं अलर्ट आहेत. म्हणजे सकाळच्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेमध्ये सहभागी झाल्यापासून लगेचच सभागृहात येऊन बसल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे 7 ते 12 जवळजवळ 2 पिक्चर पाहून झाले असते त्यांचे. पण पिक्चर पाहायला गेल्यानंतर 3 तास आपण पिक्चरला बसतोच की नाही, तिथं कुठे कंटाळा येतो. आमच्या मुलांचे कान एवढे तयार केलेले आहेत 3 तास एक वक्ता बोलला तरी ते कंटाळत नाही, इतकी त्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता आणि डेव्हलप केली. आणि ज्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मदिवसाच्या निमित्तानं, आनंद उत्सवाच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलेलो आहोत. अशा राजाच्या संदर्भात ज्यावेळी आपण एकत्र येतो त्यावेळी कंटाळा, थकवा या गोष्टी कुठेच पळून जातात. आणि हे रयतचं प्रॉडक्ट आहे सगळंच. या ठिकाणी आपण देशमुख सर फार अत्यंत चिंतनशील असं जे काही मांडलं छत्रपती शिवाजी महाराजांना, त्यांचं जे अष्टावधानी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर साकार करत असताना आय एम द किंग, मी राजा आहे, ही जी भावना असते ना ती फार महत्वाची असते. जंजिरे साहेबांनी
उद्योजक होत असताना त्या गुणांचा अंगीकार त्यांनी जो केलेला होता आणि त्यामुळे ते यशस्वी उद्योजक कसं झाले तेही सांगत असताना तुम्हाला बाहेरून किंग होण्यासाठी काय करावं लागेल हे सांगितलं. पण हे बाहेरून आम्ही सांगितलेलं जरी असलं तरी तुम्ही सर्वांनी आतून जर ठरवलेलं असेल की आय एम द किंग, मी सुद्धा राजा आहे, तर कुठलेच प्रश्न निर्माण होतात नाही. आपोआप मग त्या राजाची दृष्टी येते, आपोआप मग त्या राजाचे गुण आपल्यामध्ये अंगीकारण्यासाठीची एक बांधिलकी येते, एक नैतिकता येते, कारण मी राजा आहे. एकेकाळी या संपूर्ण जगामध्ये राजेशाही व्यवस्था होती, पण जगाच्या एकूण सगळ्या 5-5.5 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक देशांमध्ये अनेक राजे होऊन गेले, भारत देशामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे राजे होऊन गेले. पण मला माझ्या चिंतनानुसार, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या निरीक्षणानुसार 3 जे राजे आहेत हे खऱ्या अर्थानं आज आपण जे काही गुण या ठिकाणी सर्वांचे सांगितले महाराजांचे, 3 राजे माझ्या दृष्टीने. एक छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक काळातले राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड. हे 3 असे राजे आहेत की खऱ्या अर्थानं राजेशाही ही लोकांसाठी कशी असते, प्रजाहित दक्ष राजा कसा असतो, लोककल्याणकारी राजा कसा असतो, कष्टकरी शेतकरी बहुजनांचा राजा कसा असतो, याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे 3 राजे. आणि त्या सगळ्यांच्या मागचा प्रेरणास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो. आपण अनेक प्रकारच्या गुणांचं या ठिकाणी वर्णन करत असताना मग हा राजा प्रजाहित दक्ष कसा होता, हा राजा लोककल्याणकारी कसा होता, धैर्य, शौर्य, पराक्रम, धीरोदात्तता, गुणग्राहकता, जनसामान्यांविषयीचा कळवळा, न्यायनिष्ठुरता, संस्कारशीलता, सर्वसमावेशकता, फाट बुद्धिचातुर्य, प्रजाहित दक्षता, धर्मनिरपेक्षता, जात निरपेक्षता, अनेक 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 असे जे गुण आहेत जे या राजाच्या आत होते. आणि या सगळ्याच्या मुळाशी लक्षात घ्या, त्या देशाचं भवितव्य, त्या देशाचं भविष्य नेहमी उज्ज्वल असतं ज्या देशाची सांस्कृतिक मांड पक्की असते, सांस्कृतिक बैठक पक्की असते. आणि जो राजा सांस्कृतिक आणि वैचारिक दृष्ट्या खऱ्या अर्थानं परिपक्व असतो, तो देश जगातला सर्वात श्रीमंत देश मानला जातो. आणि असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण सांस्कृतिक बैठक त्यांची मुळात पक्की होती. आणि ज्यावेळी सांस्कृतिक बैठक पक्की असते आणि तो राजाच्या दृष्टीचा असतो, त्यावेळी तो देश जो असतो तो निश्चितपणानं उंच भरारी घेत असतो. तिथली जनता, तिथले लोक सुद्धा उंच भरारी घेत असतात. आज आपण लोकशाही गणराज्य व्यवस्थेत जरी वावरत असलो तरी हे लोकशाही गणराज्य जे आहे हे चालत असताना आजच्या काळातले आमचे राजे म्हणजे आमचे प्रतिनिधी असतात. आजच्या काळातले आमचे राजे म्हणजे हा देशाचा सुकाणू हाकणारे आपले सर्व प्रकारचे अधिकारी असतात, प्रशासन असतं आणि राज्यशासन असतं. तो जर आदर्श असेल, त्याच्याकडे जर सांस्कृतिक बैठक पक्की असेल आणि राजाच्या मधले जर गुण त्याच्यामध्ये असतील तर प्रजा देखील निश्चितपणानं सुखी संपन्न आयुष्य जगू शकते. आणि त्यासाठी या गुणांचं स्मरण आपल्या सर्वांना व्हावं म्हणून आपण हा दिन आज साजरा करत आहोत, म्हणून आज आपण ही जयंती साजरी करत आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचं आहे, त्या सगळ्याच्या मागे रयत शिक्षण संस्था जी आहे तिचा मुळात पायाच सांस्कृतिक अधिष्ठानावर आणि वैचारिक परिपक्वतेवर उभा आहे. त्याच्या मागचं व्यक्तिमत्व पहिलं कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी महात्मा फुले यांनी त्यांची समाधी शोधून काढली आणि जयंती उत्सवाला सुरुवात झाली आणि अशा महात्मा फुल्यांचा विचार, त्यांच्या बरोबरीनं राजर्षी शाहू महाराजांचा विचार आणि त्याचा पगडा असलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचा या ठिकाणी ज्यावेळी प्रवास सुरू केला, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या आयुष्यामध्ये
जर आपल्याला उद्याचा काळ सुवर्ण काळ आणायचा असेल तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि मग शिक्षणाचा हा प्रवाह सुरू झाला. आणि उच्च शिक्षणाचा प्रवाह सुरू करत असताना पहिल्यांदा ज्यावेळी उच्च महाविद्यालय स्थापन करण्याची वेळ आली त्याला काय नाव द्यायचं, तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात नाव आलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि रयतेचं पहिलं महाविद्यालय साताऱ्यामध्ये स्थापन झालं. ते पहिलं महाविद्यालय, उच्च शिक्षण देणारं पहिलं महाविद्यालय आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं. आणि हे नाव बदलण्यासाठी, हे नाव बदलावं म्हणून एका फार मोठ्या उद्योगपतीनं, व्यापाऱ्यानं जळगावकडच्या ऑफर दिली, कर्मवीर भाऊराव पाटलांना ऑफर दिली की तुम्ही पाहिजे तेवढा पैसा मी तुम्हाला या ठिकाणी देतो, या महाविद्यालयाचं नाव बदलावं आणि माझ्या वडिलांचं नाव त्याच द्यावं अशी ऑफर दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी संतापले. आणि एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण माझ्या राजाचं नाव बदलणार नाही, ते महाविद्यालयाला दिले आहे असं त्यावेळी बोलले. ही आहे रयत शिक्षण संस्थेची विचारधारा, ही आहे रयत शिक्षण संस्थेची बैठक की ज्या मागं या राजाच्या विचारांचं आणि कार्याचं सुद्धा पाठबळ आहे. आणि सर, म्हणजे ज्यावेळी तुम्ही सहज मला म्हणाला, आता तुम्ही भाऊसाहेब एकेरी हात मारणार नाही, फार मोठ्या, पण तुम्ही ज्यावेळी म्हणाला की मला संजय नावाचं फार अट्रॅक्शन आहे, मी संजय नावाचाच आहे, मला अत्यंत धीरोदात्तपणाने साथ देणारा माझा सवंगडी संजय नावाचाच आहे, दुसरा एक सवंगडी आज हजर नाहीये पण रजेवर आहे, तोही संजय नावाचाच आहे, इथं अनेक संजय नावाचे लोक आले, तोही योगायोग आहे. पण एक खरं सांगू का, असो द्या, तो योगायोग जरी असला तरी या जगातलं सर्वश्रेष्ठ, मी या सभागृहामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम एकच नाव आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही सगळे पामर आहोत या नावाच्या पुढं आणि हा आदर्श आमच्या समोर आहे. हे महाविद्यालय चालवत असताना, या महाविद्यालयाचा गाडा पुढे नेत असताना, इथलं प्रशासन हाकत असताना हे आदर्श आमच्या पुढे आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचे हे उपक्रम घेऊ शकतो, अशा पद्धतीने आपण सर्वांना या ठिकाणी एकत्र आणू शकतो. आणि या उद्याच्या काळातलं हे जे काही स्वप्न आहे आपलं, उद्याच्या काळातलं ह्या देशाचं जे काही भविष्य आहे ते भविष्य घडवायचं काम ही पिढी जी आहे तिला घडवायचं काम या वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी फक्त जाताना एक उल्लेख सहजपणानं सांस्कृतिक अधिष्ठानाचा आला म्हणून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अफाट बुद्धी कौशल्य तर आहेच आहे, सूक्ष्म नियोजन वगैरे हे सगळं सांगितलं, पण सांस्कृतिक अधिष्ठानाच्या संदर्भात मी बोलत होतो आणि आज्ञापत्राचा संदर्भ आपण देशमुख सरांनी दिला. तो देता देता मला सहज आठवलं की आपली जी काही माय मराठी आहे, मातृभाषा जी आहे, जिच्यातून आपण श्वास घेतो, जिच्यातून आपण स्वप्न पाहतो, जिच्यातून ठेच लागल्यानंतर आपल्या मुखातून पहिला उद्गार जर कुठला येतो आई ग हा असतो, तसंच छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर काय येतं, जयच येतं, आपोआप येतं. जसं ठेच लागल्यावर आई ग येतं तसं जय येतो. तसं हे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आहे ह्या व्यक्तिमत्वाचं, ह्या भाषेचं. आणि मग या भाषेला ही इतकी दीर्घ परंपरा आहे, 2000 वर्षांची परंपरा आहे. आणि अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ती देशाची भाषा व्हावी, यासाठी अनेक वर्ष चाललेला जो काही लढा होता, ती भाषा आत्ताच नुकतीच अभिजात म्हणून तिला दर्जा दिला गेला. आणि जगात डेव्हलप व्हायचं असेल तर इंग्रजीवर प्रभुत्व असलंच पाहिजे, इतर भाषा आपल्याला आल्याच पाहिजे, पण त्याच्यासाठी आधी बेस असलेली आपली भाषा तर आधी परिपूर्ण यायला हवी. आणि अशी भाषा ही जर भेसळयुक्त होत असेल तर ती शुद्धही व्हायला हवी. म्हणून पहिल्यांदा मराठी भाषेच्या शुद्धीची चळवळ सुरू करणारा राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यावेळी त्यांनी राज्य व्यवहार कोश बनवून घेतला होता. भाषेमध्ये अनेक कारणानं जे अनेक शिरकाव झालेले होते, वेगवेगळ्या भाषांचे शिरकाव जे होते, ते शिरकाव बाजूला काढून